धाराशिवमध्ये शेतकऱ्यावर पवनचक्की कामगाराचा हल्ला। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार केल्याप्रकरणी भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील शेतकरी बजरंग कोळेकर यांच्यावर मारहाण केली। हॉकी स्टिकने आणि स्टंपने जवळपास 20 मिनिटे मारल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला असून बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केलाय। आता तुमची नेमकी शासनाकडे काय मागणी असेल? जी गावगुंड आहेत लवकरच शासनाने आळा घालावा, नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार उपोषणाला बसणार। आणि जी माझ्या संघ झाले, संतोष देशमुख संघ जी झाले ते अन्य कुणा संघ होऊ नये। ती वेळ मी बघितली। मार म्हणजे काय असतो ती जनावराला सुद्धा माणूस हाणताना विचार करतो का, तर ती जनावर आहे, मोकळे त्याला बोलता येत नाही। पण एवढा आरडून वरडून पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बंद नव्हता। मला त्या 22 मिनिटांमध्येच कळलं की मला आठवणच आली की संतोष देशमुखला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं। एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी गावगुंडापेक्षा त्याच्या महाग ज्या टोळके राहतात ना, त्यांना टायरात टाकून हाणावं, म्हणजे त्याला जिंदगी काय असते, लोकाला मारणे काय असते। आणि टोटल TSC समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतोय अट्रॉसिटीसाठी। आता मला एवढं लागलंय, मला ते कोणत्या जातीचीच म्हणून माहीत नाही, तीच मला म्हणतात माझ्या विरोधात अट्रॉसिटी करतात। आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं, PIने ठेवावं, SPने ठेवावं, खालचं काय झालंय ती बघावं, ही अशी आमची विनंती। आणि ह्यांच्यासाठी काहीतरी नवं जुनं करावं। ही स्वतः करीत नाहीत, गुंड स्वतः करीत नाही। मी म्हणतो गुंडापेक्षा खाली काम करणाऱ्यालाच तासावं, तरच ह्यात लोक म्हणून म्हणजे संविधान म्हणून चालले, नाही तर हे सगळं चोर झाले। प्रत्येक शासनातल्या माणसासंग ह्यांचे संबंध आहेत। मंडळ अधिकारी आले, तहसीलदार आले, रॉयल्टी न भरता कुणाची रान उचलून येते। कुणी काय म्हणलं तर तरी मी तक्रार 2023 पासून दिली, या तक्रारीचा छडा लावला नाही। आणि प्रत्येक वेळेस गेलं की तीच विषय तीच मिळते। गोरगरिबाला न्याय मिळणारे अधिकारी यावात अशी आमची नम्र विनंती। आणि ह्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी। ह्यांनी सुद्धा भ्रष्टाचारात ह्यांचा शिडेहार घ्यावा। ह्यांनी सुद्धा त्या रॉयल्टीच्या भ्रष्टाचारात गुंतलेले, शासनाला लाख भरायची, ह्यांना 50-50 द्यायचे, असा सिस्टम चालू आहे त्यांचा। भूम तालुक्यात नुसता चोऱ्याचा बाजार चालू। 22 मिनिटं हल्ल्यावर बी तेवढ्यात पळून गेल्यावर बी आमच्या गावातली काही बुंबून येणाऱ्या बोलण्याचा आवाज आला की म्हणजे तुमच्या गावातले आले, हानीत नाही आले। मग मी हानीत नाही म्हणले, आल्यावर बी मला परत ते रडले पडले, तरी बी मला 10 काट्या मारल्या। मी तरी बी त्यांना एवढून नाही मी असं तसं, पण त्यांनी दया माया काय नाही, जनावरापेक्षा जास्त हाणमार केली। तर मी गावचं सरपंच प्रतिनिधित्व केलेला। तुमचं गाव कोणतं? तुमचं घाटनांदूर भूम तालुका जिल्हा धाराशिव। गावचं प्रतिनिधित्व केल्यामुळे छोटे छोटे जी माणसं आहेत ती गरीब आमचे पोलचे पैसे दिले नाही, आमच्या रानात कुठं टावरचे पैसे दिले नाही, म्हणून असं एवढं बोलण्यासाठी माझ्यासोबत यायचे। तू त्यांची गाव म्हणजे शेतकऱ्याची का कड ओढतो म्हणून ही मला त्याच्या आधी बी एकदा दम दिलता, काय गावातल्या जवळ बी दम द्यायचा, पण ती मी तोपर्यंत म्हणायचं त्यांचा प्रश्न मिटल्यावर मी कशाला तुमच्याकडे। तर त्या दिवशीच्या वेळेत संतोष देशमुखपेक्षा अन्याय जास्त केला, पण त्या बिचाऱ्याला वेळेस कोणी काय मिळालं नाही म्हणून त्याचा जीव गमावला। पण मला 22 मिनिटं 5 जणांनी हल्ल्यावर काही रोडग्रस्तांनी दया माया केली, पाया पडले, रडून सोडवलं, नाही तर मला सुद्धा ती जीव मारण्याची पडली। आणि तरीसुद्धा तेवढं हाणल्यावर ती मला डायरेक्ट म्हणले, जर केस बीस केली तर तुमच्या माध्यमातून सांगते पोलीस प्रशासनाला की सरळ सूचना देण्यात यावी, त्यांनी तुला सुद्धा पोलीस केस केली तर जीव मारणार आहे म्हणून मला आत्तासुद्धा त्यांची दहशत आहे। आणि गाव तिथले जे 7-8 खेडी जे पवनचक्कीच्या एरियातली पूर्ण दहशतीत आहेत, असले गाव गुंड गोळा करतात आणि छोट्या माणसाला जी सहकार्य करेन त्याला नजर राखून हाणतात। काल मी
माघारी येताना मला त्या पवन चक्कीच्या गाडीवाल्याने त्याला आणून हाणायला लावलं. ही परिस्थिती झाली. याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला धमकी दिली होती हां, त्यावेळेस काही तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केलेली आहे का? मी एक तक्रार बी केली. पोलीस त्याचा शोध करीत होते.